नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आपण जी फार्मा सिरीज चालू केली आहे त्याचा आज 9वा भाग आहे. या भागात मी तुम्हाला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटबद्दल माहिती सांगणार आहे आणि पुढचे 2-3 भाग असतील ते पण क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटवरच असतील. कारण इन्फॉर्मेशन डीपमध्ये देणार आहे कारण मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. सुरुवातीला सांगायचं म्हणजे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट म्हणजे काय तर एन्शुअर करत असतं की प्रॉडक्ट जो तयार झाला आहे त्याचा तो म्हणजे फिजिकली टेस्ट करून त्याची प्युरिटी बघणं, त्याची आयडेंटिटी चेक करणं, तो सेफ आहे की नाही हे बघणं, तो इफेक्टिव्ह आहे का नाही हे बघणं, हे टेस्टिंगच्या माध्यमातून म्हणजे व्हॅलिडेटेड ज्या प्रोसिजर असतात, त्या यूज करून टेस्टिंग, ॲनालिटिकल टेस्टिंग केलं जातं आणि मग त्याच्यावर ठरवलं जातं की तो फार्मास्युटिकल ड्रग जो आहे तो व्यवस्थित बनला आहे की नाही. त्यामध्ये सुरुवातीला काय असतं की रॉ मटेरियल ॲनालिसिस असतं. त्यानंतर जे इन प्रोसेस सॅम्पल येतात प्रोडक्शनकडून त्याचं ॲनालिसिस असतं. त्याच्यासोबत फिनिश प्रॉडक्टचं ॲनालिसिस असतं. त्याच्यानंतर बॅच रिलीज, बॅच रिजेक्शन हे सगळं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडे असतं. त्यासोबत इंटर्नल ऑडिट असतील किंवा कस्टमर ऑडिट ही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटची जास्त होतात. कारण तिथं ॲनालिसिस केलं जातं. प्रोडक्शन जे काही होईल ते मेन म्हणजे ॲनालिसिस करून तिथनं रिलीज होतात. त्यामुळं तिथलं ऑडिट होतात. ती सगळी म्हणजे कंडक्ट करणं आणि व्यवस्थित मॅनेज करून सगळं फेस करणं हे काम त्यांच्याकडे असतं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडे. त्याचसोबत नॉन रूटीन ॲक्टिव्हिटी पण असतात, ज्यामध्ये स्टँडर्ड मॅनेजमेंट असतं, केमिकल मॅनेजमेंट असतं, जी काही लॉगबुक असतील ती मॅनेजमेंटचं असतं. परत प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सही घेतले जातात. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे काही अवेलेबल आहेत क्यूसी डिपार्टमेंटमध्ये त्यांचे. त्याचसोबत जो काही ब्रेकडाऊन वगैरे मध्ये काही येईल त्याचं मॅनेजमेंट असतं. त्याचसोबत डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, की जे काही डाटा क्रिएट झाला आहे तो सगळा मॅनेज करणं आणि व्यवस्थित सांभाळून ठेवणं आणि क्यूएला सबमिट करणं. याचसोबत भरपूर आणि ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण पुढच्या भागात बघू. पण तुम्ही फॉलो करा Instagramला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.